मुलांनो चला लवकर, गुढी उभी करायची आहे. मी तर कधीच तयार आहे. दादाचंच बघ झालंय का? ते पण खरंच आहे म्हणा. दादा झालं का रे? आलो आलो, 2च मिनिट. पण बाबा, आपण गुढीपाडवा का साजरा करतो? हे तर मला पण माहिती आहे. बाबाला का विचारतीयस? सांग सांग बघू. अगं, आज मराठी वर्षाचा पहिला दिवस. बघ, माझ्या दादाला माहिती आहे. आज आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा. चैत्र तर आपला पहिला महिना आहे हे मला माहीत आहे, पण शुद्ध आणि प्रतिपदा काय असतं? मराठी महिना 2 पंधरवड्यांचा किंवा पाक्षिकांचा बनलेला असतो आणि यातला पहिला पक्ष किंवा पहिला पंधरवडा म्हणजे शुद्ध पक्ष आणि दुसरा 15वडा म्हणजे कृष्ण पक्ष. बरोबर, दादाला माहिती आहे बघ. शुद्ध पक्षाच्या शेवटी असते पौर्णिमा आणि कृष्ण पक्षाच्या शेवटी असते अमावस्या. बर, पण आपण गुढी का उभी करतो? हिनं परत मूळ मुद्द्यावर आणलं. गुढी म्हणजे यशाचं, समृद्धीचं आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं. आपल्या आख्यायिकांनुसार आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि राम जेव्हा वनवासातून परत आला तेव्हा आजच्या दिवशी लोकांनी गुढ्या उभ्या करून त्यांचं स्वागत केलं होतं. हा घ्या कडुनिंब, गूळ आणि खोबऱ्याचा प्रसाद. कडुनिंब का घालतात? किती कडू असतं. म्हणूनच तर त्याच्यासोबत गूळ देतो ना. आयुर्वेदानुसार कडुनिंबाची कोवळी पानं कृमीनाशक असतात, त्यामुळे पोटाला याचा चांगला फायदा होतो आणि त्याबरोबरच ही पाने अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल देखील असतात. हां, आठवलं. आपण गावाला गेल्यावर आजी नाही का कडुनिंबाचं पाणी उकळायला ठेवते आणि मग त्यानेच आपण आंघोळ करतो. बरोबर, त्यामुळे आपल्याला त्वचेचे रोग होत नाहीत. पुरणपोळीचा किती छान वास सुटलाय. येऊ का जेवायला? हो, मला पण भूक लागली आहे. चल झालंच. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.